नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आले आहे. आणि पुन्हा एकदा जी बातमी आहे ती लाडक्या बहिणींविषयी आहे. लाडकी बहीण योजना. तर आता लाडक्या बहिणींचं बहीण योजनेबाबत नवीन अपडेट येत आहेत. त्याबद्दल मी लगेच तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत जे नवीन अपडेट आहेत ते लगेच तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करू शकता. तर आता राज्य विधानसभेत सत्ताधारी महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडताळणी जी आहे ती प्रशासनाने करण्यासाठी सुरू केली आहे. तर हे रायगडातील लाडक्या बहिणींना धडकी भरली आहे. त्याच्यामुळे म्हणजे काय झालं आहे की ज्या अपात्र महिला आहेत त्यांनीही फॉर्म भरले आहेत. त्याच्यामुळे आता सरकार पडताळणी करत आहे की कोण अपात्र महिला आहे तरीही फॉर्म भरला आहे त्यांचं नाव आता वगळण्यात येणार आहे. तर आचारसंहितेपूर्वी जे अर्ज दाखल झालेले आहेत, ज्या अर्जांचीच ऑनलाईन पडताळणी केली जाणार असल्याने ज्या बहिणींना यापूर्वीच योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, म्हणजे त्यांना आता काही प्रॉब्लेम नाही आहे. तर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सत्ताधाऱ्यांना चांगले घवघवीत यश संपादित करून दिले आहे. तर लोकसभेत ज्या महायुतीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते त्याच महायुतीला या लाडक्या बहिणींनी विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा सत्ता मिळवून दिली आहे. तर यामुळे लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर निवडणुका संपताच मात्र ही योजना आता बंद होणार किंवा अर्जांची छाननी केली जाणार अशा बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या की आता महायुतीचं सरकार आलं आहे, लाडक्या बहिणींनी महायुतीचा विजय करून दिला आहे. तर आता जे आश्वासन दिलं होतं महायुती सरकारने 2100 रुपयाचं ते मिळणार की नाही ही महिलांना काळजी लागून राहिली होती आतापर्यंत की आता सरकार काय करणार. सगळे सरकारच्या निर्णयाची वाट पाहत होते. तर या लाडक्या बहिणींनी जे पडताळणी आता सुरू केली आहे त्यांनी परत पडताळणी चालू करणार आहेत किंवा पात्र महिलांची लिस्ट काढणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी जरा थोड्या अस्वस्थ झाल्या आहेत की आता परत योजना बंद पडणार आहे. त्याच्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्यांनाही लाभ न होण्याची शक्यता आहे. तर तसं नाही होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातही काही जिल्ह्यांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, जसं की रायगड जिल्ह्यातही मिळाला होता, पण बाकीच्या जिल्ह्यातूनही प्रतिसाद आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात एकूण 1,81,898 अर्ज आले होते असं सरकारने सांगितलं आहे. तर नवीन ही अपडेट आहे. त्यापैकी 1,68,000 अर्ज जिल्हा स्तरावर मंजूर करण्यात आले होते. म्हणजे बघा लाडक्या बहिणींनी काय केलं तर 1,81,898 अर्ज होते, पण त्यापैकी फक्त 1,68,000च अर्ज त्यांनी मंजूर केले होते, म्हणजे तेवढ्याच महिला त्यासाठी पात्र होत्या असं त्यांचा शब्द आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्टपासून पैसे जमा होणार असल्याची सुरुवात यांनी महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलं होतं. म्हणजे जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली होती फॉर्म वगैरे भरायचा, तर त्याची जो पहिला टप्पा होता म्हणजे पहिला जो हप्ता होता तो 14 ऑगस्टला येणार होता महिलांच्या खात्यामध्ये, तो आलाही आणि 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे आले. तर आता पुढेही 5व्या हप्त्यापर्यंतही महिलांना कंटिन्यू पैसे आले होते, फक्त 6वा हप्ता हे आचारसंहितेमुळे बंद पडला होता. तर महाराष्ट्र शासनाने जे आहे ते महिलांचं सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी होती ती सुरू केली होती. तर महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ते उद्देश काय होता याचा की महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे आणि त्यांचे जे आरोग्य आहे किंवा पोषणात सुधारणा करणे असा त्याचा हेतू होता, किंवा महिलांना त्याची आर्थिक मदतही करणे ही त्यांचा हेतू होता. पण जुलैमध्ये जे फॉर्म भरले तर पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती सरकारने. तेव्हा बेसिक म्हणजे जे आहे ते दरमहा 1,500 रुपये देण्यात येण्याचे सांगितलेले होते आणि ते महिलांना आत्तापर्यंत जमाही झाले आहेत. तर 4 महिन्यांचे हप्ते हजारो महिलांना मिळाले आहेत. तर हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालवण्यासाठी तसेच आरोग्य आणि पोषणासाठी कुटुंबाच्या निर्णयामध्ये याच्यामध्ये सगळे योगदान आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर सुमारे 10 लाख महिलांना लाभ होईल असे सांगितले जाते. तर आर्थिक सहाय्यावर लक्ष केंद्रित करून सरकार महिलांच्या मूलभूत समस्यांमध्ये निराकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. तर अशा राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतरही एकही पात्र महिला लाभांपासून वंचित राहू नये यासाठी काही जिल्ह्यांमध्ये जसं की रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने योग्य नियोजन
केले होते. म्हणजे ते आता अपात्र महिलांनाही फॉर्म भरले आहेत, तर त्याची पात्रता आणि अपात्रता काय होती हे सरकारने स्पष्ट एक पेज दिलं होतं साईडला. तर जर तुम्हाला माहिती नसेल, काही महिलांना जर माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी मी परत यूट्यूबवर व्हिडिओ टाकेल तो, की नियम काय होत्या, अटी काय होत्या. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा, मी तो त्याचाही व्हिडिओ वेगळा बनवेल आणि तुम्हाला माहिती देईल. तर त्यांनी त्या पेजवर सगळे नियम जे होते ते सांगितले होते, त्यानुसार महिलांनी तो फॉर्म भरायचा होता. पण काही महिलांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे की ज्यांच्याकडे ज्या अपात्र होत्या त्यांनीही फॉर्म भरून याचा गैरफायदा घेऊन आत्तापर्यंत 1500 रुपये दरमहा 5 हफ्ते घेतलेले आहेत. तर आता इथनं पुढं तसं होणार नाही आहे. तर सरकार जे आहे, जे नारी शक्ती ॲपद्वारे 3,49,000 अर्ज भरण्यात आले होते पहिल्या टप्प्यामध्ये. त्यातील 3,40,000 अर्ज जिल्हा स्तरावर मंजूर झाले होते. म्हणजे 49,000 जे होते त्याचे 40,000 जे मंजूर झाले होते आणि सुरुवातीला 26,000 अर्जांमध्ये त्रुटी होत्या. त्यानंतर या अर्जांमधील त्रुटी दूर करण्यात आल्या आणि नारी शक्ती ॲपवर अतिरिक्त भार वाढल्याने त्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. भरपूर महिलांना फॉर्म भरता आले नाही काही अडचणींमुळे, तर त्यांचे तसेच फॉर्म राहिले आणि त्या पात्र असतानाही त्यांना पैशांचा लाभ झाला नाही. तर विधानसभा निवडणुकीमुळे ही योजना आचारसंहितेमुळे तात्पुरती जी होती स्थगित करण्यात आली होती, थांबवली होती. आणि तेवढ्यातच निवडणूक होती 20ला आणि 23 नोव्हेंबरला तर रिझल्ट लागला आणि महायुतीचा विजय झाला. लाडक्या बहिणींनी भावाला जिंकून दिला. तर आता जसं त्यांनी वादा केला होता 2100 रुपयाचं ते देणार असंही त्यांनी म्हटलं आहे आणि डिसेंबरमध्ये नक्की महिलांच्या खात्यात पैसे पडतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर नवीन जे सरकार होतं ते स्थापन होताच ही योजना पुन्हा जोमाने राबवली जाण्याची शक्यताही वर्तवली होती. तर निवडणुकीतही महायुतीतर्फे लाडकी बहीण योजना बंद न होता त्यात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही प्रचारामधून माहिती दिली आहे. म्हणजे ते सगळ्यांनी प्रचारामध्ये त्यांचं सांगितलं होतं की जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आहेत ते 2100 रुपये वाढवून जे शब्द बोलले होते तो शब्द पूर्ण करण्याची वेळ आली आहे, तो शब्द पूर्ण करणार आहे. तर आता जी निवडणूक होती आचारसंहितेपूर्वी ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून जे ऑनलाईन अर्ज केले आहेत त्या अर्जांची आता प्रशासकीय स्तरावर पडताळणी करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे असं त्यांचं म्हणणे आहे. तर ज्या अर्जात त्रुटी आहेत अशा लाभार्थी महिलांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया शासनातर्फे दिली जात आहे. म्हणजे मी याच्या आधी व्हिडिओ टाकला आहे हा काल पण, की फॉर्म तुम्हाला परत भरता येणार आहे. लाडक्या बहिणी योजनेचं ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे फॉर्म भरता आले नाही त्यांच्यासाठी खुशखबर आहे की त्यांना फॉर्म परत भरता येणार आहे. तुम्ही नव्याने तुमचं फॉर्म भरू शकता. त्यासाठी सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट लागणार तुम्ही जमा करून ठेवा आणि डिसेंबरमध्ये फॉर्म भरण्यासाठी तारीख चालू होणार आहे. तर तेही तुम्ही लवकर भरा. म्हणजे तुम्हाला याच्या पुढचा जो हफ्ता आहे 2100 रुपयांचा तो मिळून जाणार आहे. आत्ता 6वा हफ्ता आणि त्याच्या पुढचे हफ्ते सगळे. तर आता सरकारने परत लाडक्या बहिणींसाठी मदत केली आहे की ज्यांना फायदा झाला नाही किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम डॉक्युमेंट्समुळे फॉर्म भरता आले नाही, ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी सरकारने परत मुदतवाढ करून दिली आहे आणि तुम्ही फॉर्म परत नव्याने भरू शकता. तुमचं बँक अकाउंट स्वतःच्या नावाने ओपन करा, तुमचं आधार कार्ड लिंक करा, अपडेट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. आणि फॉर्म कुठे भरायचे हेही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.